लिंगोली सोबत अपडाऊन करतात. आमची धावपळ असायची दोघं. आम्ही एकमेकांकडे पाहायचे, हसायचे, आपापल्या गाडी पकडायची. आणि केळी गाव भेटल्यानंतर असं वाटलं की हे काहीतरी योग आहेत. आणि म्हणजे एवढ्या लांब गाव भेटण्याचं काहीच वाटलं नाही. जाण्याचा त्रास होईल, दोघं सोबत आहेत, घरी लेकरं असतात आणि दोघं पण लांबच आहे. आधी कारण मॅडम जवळ होत्या, 5 किलोमीटर शाळा होती. पण एवढं लांब गाव भेटलं तरी काय असं दुःख वाटलंच नाही. केळी गाव आणि त्या गावाचे गावकरी याविषयी मी आधीच जाणून होतो आणि त्याच्यामध्ये दुःख काय वाटलं नाही. आणि जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आलो आणि आमचा जो स्वागत समारंभ झाला तो म्हणजे माझ्या ड्युटीचं तिसरंच गाव आहे आणि हा स्वागत समारंभ पहिलाच होता. कारण पहिल्यानं मी शिरलात आलेलो होतो. पहिल्या दिवशी शाळेत गेलो तर शाळाच नव्हती तिथं. ती म्हणजे सभागृहात भरायची आणि मी बॅग घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर एक आजीबाई होत्या. ते म्हणजे तुम्ही कोण डॉक्टर आहेत काय? ते बॅग घेऊन गेल्यामुळं म्हणजे नाही म्हणे मी शिक्षक आहे. म्हणजे बरोबर बसा. मग त्यांनी त्यांच्या घरची मळकी खुर्ची आणली, पुसली, मला बसायला दिली. आपुलकी होती. पण मी म्हटलं शाळा कुठे? ते म्हणजे इथंच भरती शाळा. मग मी त्या दुसऱ्या सरांना कॉल केला. शाळेचं दप्तर हे सरच्या घरीच असायचं. म्हणजे त्यांना जाणीवच नव्हती. पण हा पहिला स्वागत समारंभ एवढ्या जोरात आणि एवढ्या आपुलकीने होता. मग त्या दिवशी मी भारावून गेलो. आणि इथं आल्यानंतर कळालं की म्हणजे गावाविषयीची आपुलकी आहे. आणि एक दिवस आपले काय पालक आले आणि तिकडे काहीतरी काम करत होते आणि मी वर्गात होतो. त्यांनी काम केलं, निघून पण गेले. आणि नंतर मी दुधारी सरांना काय होतं त्यामुळे तिकडे थोडं काम होतं, ते आले त्यांनी करून गेले. म्हणजे आम्हाला माहिती नाही म्हणजे इथं असंच असते. गावकऱ्यांना माहीत झालं ते येतात, काम करतात, निघून जातात. तुम्हाला काही बोलत नाहीत, काहीच नाही. पण एवढा जिव्हाळा आणि एवढी आपुलकी मी पहिल्यांदाच पाहिली. शिक्षकाविषयी जिव्हाळा, आपुलकी असणार हे असं गाव आम्हाला मिळालं याचं आम्हाला भाग्य आहे असं आम्हाला वाटते. आणि हे जे यांनी जी परंपरा सुरू केली आहे सरांनी, या सर्व टीमनी, त्यांनी सांगितलं एक एक मणी म्हणून आपली माळ तयार झाली. ही माळ वाढत जाणार आहे. पण यांनी केलेलं कार्य जे आहे ते आम्ही समोर पुढे ठेवणार आहोत. याच्यामध्ये अजून प्रगती कशी होईल, उंच शिखर आपण कसं जाणार याच्याविषयी आम्ही मार्गदर्शन घेऊन आणि नियोजन करून याविषयी आमचं तयारी सुरू आहे. आता दुधाटे सर बोलताना भावनिक झाले. त्यांचं हे रूप मी पहिल्या 15 दिवसामध्ये, कारण ते आल्यापासून हसवतात. म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही की आम्ही नवीनच आहोत, 15 दिवसाची भेट आहे असं वाटलंच नाही. ते आले की सर असं पाणी पिऊच नका म्हणजे सर, शिकीत बसा फक्त, आता आपलं पाणी प्यायला वेळ नाही. म्हणजे कशावर तरी जोक करणं, हसवणं. पण ते भावनिक झाले की मी तिकडे वर्गात गेलो, ते वेगळंच वाटलं. म्हणजे जे आपुलकी आहे, प्रेम आहे ते त्याच्यातून दिसून आलं. पोलीस सरांचा संपर्क आला मला 2 दिवस. खरंच म्हणजे एवढे सिनियर असून त्यांचं जे वागणूक आहे एवढी पोलाईट आहे, एवढं सन्मान देतात ते प्रत्येकालाच. ते म्हणजे खूपच छान वाटते ते. कारण एवढं सिनियर झाल्यानंतर आणि एवढं सन्मान देणं हे मनामध्येच असावं लागते. कृत्रिमरित्या ते देता येत नाही. मुंडे सर म्हणल्यासारखं आपण काही गोष्टी दाखवू शकत नाही, त्या कराव्याच लागतात. केल्यानंतर ते आपल्यामुळे आणि आपल्यामुळे दुसऱ्यामध्ये येतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द धन्यवाद.